विधानसभा निवडणुकीचा वेळ आता खरं तर संपलेला आहे। घडीमध्ये 6 वाजले आणि परभणी शहरातील स्टेडियम परिसर जो आहे त्या परिसरामध्ये मी आहे। आपण पाहू शकता आता या ठिकाणी मतदान कर्मचारी पोलीस कर्मचारी या ठिकाणी निवडणुकीचा हा जो मतदान केंद्र होतं तर केंद्र आता या ठिकाणी बंद करण्यात आलं आहे। एकूणच 6 वाजल्यानंतर या ठिकाणी पूर्णपणे मतदान बंद करण्यात आलेलं आहे। खरं तर परभणी लोकसभेचा विचार केला असता तब्बल परभणी विधानसभेमध्ये तब्बल 15,54,000 मतदार होते। त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने 1623 मतदान केंद्र उभारण्यात आले होते। त्यात 6 केंद्र जे आहेत ते संवेदनशील या ठिकाणी घोषित करण्यात आले होते निवडणूक विभागाकडून। मात्र कुठलाही अनुचित प्रकार दिवसभरामध्ये घडलेला नाही आहे। परभणी जिल्ह्यातील 4ही विधानसभेत तब्बल 58 उमेदवार एकूण निवडणुकीच्या मैदानात होते। त्यासाठी 12,568 कर्मचारी या ठिकाणी कर्तव्यावर तैनात करण्यात आले होते। कुठलाही दिवसभरामध्ये अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही। सगळ्या एकूणच उमेदवारांचं भवितव्य आता ईव्हीएम मध्ये काही वेळातच कैद होणार आहे। आतमध्ये जे मतदार थांबलेले आहेत त्यांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येत आहे। मात्र आता 6 वाजले त्यामुळे कुठलाही मतदार या ठिकाणी आत मतदान केंद्रामध्ये प्रवेश करू शकत नाही। मात्र आतमध्ये जे उमेदवार मतदार आहेत त्यांना मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावण्यात येणार आहे। नेमकं मतदार राजानं या ठिकाणी तब्बल 62% मतदान या ठिकाणी 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत झाला होता। उर्वरित वेळामध्ये अजून किती मतदान होईल हेच पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। तुर्तास परभणी जिल्ह्यातील 4ही विधानसभेत आता मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही। नेमकं मतदार राजानं कोणाच्या पारड्यात मतदान टाकलं हे येणाऱ्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।